नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेसनला सॅटेलाईट, डॉर्क प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड्स याच्या डेफिनेशन बघितल्या, म्हणजे काय बघितलं, त्यानंतर 7 प्लॅनेट्स कोणते ते बघितलं. आज आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटी. ऑल हेव्हनली बॉडीज exert a force of attraction or a pull on one another. This force is called the force of gravity. ऑल हेव्हनली बॉडीज म्हणजे जे सगळे लुकलुकणारे बॉडीज आहेत, एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन और पुल ऑन वन अनादर, एका साईडून दुसरीकडे. दिस फोर्स इज कॉल्ड अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जोरात जोरात एखाद्या वस्तूला हात लावणे किंवा एखादी वस्तू हेवेनली उचलणे. द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स, वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. सूर्यापासून जोरात अशा ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी एखादं प्लॅनेट काय होतं, टेंडन्सी वरती येतं. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. एखाद्या कक्षेभोवती एक फिक्स डिस्टन्स म्हणजे एक विशिष्ट असं अंतर ठेवलेलं असतं. इन द सम वे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट्स, म्हणजे सॅटेलाइट ज्यावेळी प्लॅनेट भोवती अराउंड होतं इन फिक्स डिस्टन्स, एखाद्या ठराविक अंतरामध्ये. दिस इज द ग्रॅव्हिटी. इन विच डायरेक्शन डू दीज थिंग्स फॉल? लीव्ज, फ्लॉवर्स, फ्रूट फ्रॉम अ ट्रीज. जसं झाडाची पानं, फळं, फुले हे असतात. रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम अ हिलसाईड, मोठमोठ्या डोंगर टेकड्यावरून येणारे रॉक्स. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, आकाशातून जोरात फोर्सने येणारा पाऊस. टू द अर्थ ग्रॅव्हिटी, हीच काय आहे तर पृथ्वीवरची ग्रॅव्हिटी आहे. ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट इवन इफ वी थ्रू सम थिंग्स अपवर्ड विथ अ ग्रेट फोर्स. म्हणजे अपवर्ड म्हणजेच जोरात अशी खेचून, ग्रेट फोर्स, जोरात अशा फोर्सने, एखादी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आपण एखादी घेतो. जसं पाऊस जोरात पडतो, झाडावरची फळे खाली जोरात पडतात, डोंगर टेकड्यावरचे दगड खाली पडतात. दिस इज द अपवर्ड्स विथ अ ग्रेट फोर्स. इट फायनली फॉल्स डाऊन टू द ग्राउंड, म्हणजे काय तर ते जोरात असे जमिनीवर पडले जातात. अ स्पेस न्यू वर्ड, द इमिटिंग्स बिटवीन द बिहाइंड द स्टार्स अँड प्लॅनेट्स इज कॉल्ड. स्टार आणि प्लॅनेट्सच्या मधले जे आहेत त्याला काय म्हणतात तर स्पेस. पीपल हॅव ऑलवेज बीन courses about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some object from the earth into space, it must be given power. It must be given power against the force of a gravity. Rocket technology or space launch technology is used for that पर्पज. म्हणजेच काय सांगितलं तर पीपल हॅव ऑलवेज बीन अबाउट हेव्हनली बॉडीज इन द हेव्हनली बॉडी, ज्या आकाशातून येणाऱ्या हेव्हनली बॉडीज आहेत. दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम, ते नेहमी वॉन्टेड आहेत. टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस, पृथ्वीवरून त्या स्पेसवरती एखादं ऑब्जेक्ट पाठवलं आहे. इट मस्ट बी गिवन अ पॉवर अगेन्स्ट द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी, त्या ग्रॅव्हिटीच्या फोर्सने आपण ती पाठवत आहे. रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. म्हणजे जसं आपण दिवाळीमध्ये एखादा फटाका उडवतो, तो रॉकेट एवढ्या फोर्सनी वरती जातं. दिस टेक्नॉलॉजी आर यूज्ड इन दिस स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी, त्यालाच आपण स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी असं म्हणतो. वन ऑफ द दिवाळी फायर रॉकेट इज कॉल्ड अ रॉकेट. इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोसिव्ह सबस्टन्सेस. त्यामध्ये जो एक्सप्लोसिव्ह सबस्टन्सेस असतात, जे बारीक कण असतात, बर्न रॅपिडली, ते पटकन पेट घेतात आणि प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. काय करतात तर
प्रोड्यूस एक मोठी अशी एनर्जी तयार करतात. द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर रॅक्स इज पुश्ड इन अ सर्टन डायरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड. आणि ते अशा डायरेक्ट ज्या दिशेने आपण तर रॉकेट लावलेलं असतं त्या दिशेने ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका प्रकारच्या फोर्सने काय करतात तर वरती जातात. व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर युज्ड टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इन टू स्पेस. A tremendous quantity of fuel is burned in rockets so that a spacecraft weighing thousands of tons can be launched into space. म्हणजेच या स्पेसमध्ये स्पेसक्राफ्ट वेटिंग 1000 वेगवेगळे असे कितीतरी 1000चे त्यामध्ये काय आहेत तर बर्न करण्यासाठी जे कण आहेत. इन द 20th century a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecrafts into space. Our country is well known for the development of its space launch technology. त्यालाच आपण काय म्हणलंय तर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. Some spacecraft remain in space, some are brought back to Earth, while some land on other planets or satellite. In some machines, scientists also travel in the spacecraft. They are called astronauts. म्हणजे कितीतरी असे सायंटिस्ट आहेत जे की स्पेसक्राफ्टमध्ये गेल्यात, आकाशयंत्रणात गेलेत आणि त्यांनी वेगवेगळ्या सॅटेलाईट काय केल्यात लॉन्च केल्यात. वेगवेगळ्या वेगवेगळे मिशन त्यांनी काय केलेत सक्सेस केले. डू यू नो इंडियन ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस इन 1984. 1984 साली इंडियातल्या ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मांनी हे केले. ही स्पेंट 8 days ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉईंट मशीन ऑफ द ISRO अँड द सोव्हिएट इंटरकन्जम्सन सीमिंग इंडिया फ्रॉम स्पेस. ही सेड दॅट इट लुकड सारे जहाँ से अच्छा. ह्या राकेश शर्मा इंडियाचे ॲस्ट्रॉनॉट होते आणि ह्यांनी काय केलं आहे तर पहिलं सॅटेलाईट जे आहे पहिलं जी मिशन होतं त्यांचं ते त्यांनी सक्सेस केलं आणि ते त्यांनी कुठं केलं आहे तर इंडियामध्ये केले. त्यानंतर काही आहे इंडिया स्पेस मशीन्स, चंद्रायन, त्यानंतर मंगलायन. हे काही फोटोज दाखवले तिथं चंद्रायन आणि मंगलायन हे वेगवेगळे. मग आपण आत्ता बघितलं ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यालाच आपण काय म्हणतो ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मग तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल व्हॉट इज मीन ISRO. तुम्ही लिहू शकता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. चंद्रायन. On 22 October 2018, the Indian Space Research Organization ISRO launched a spacecraft to the moon. चंद्रावरती झाले. The mission is known as Chandrayaan-1 आणि त्यालाच आपण नाव काय दिले तर Chandrayaan-1. Mangalyaan is another important Indian space machine. It is known as MOM. यालाच आपण काय म्हणतो MOM or Mars Orbit Mission. It was launched on 5th November 2013. It got established in an orbit around the planet Mars on 24 September 2014. Indian Space Research Organization achieved this feat in its first attempt. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगलायन हे मिशन काय झालं तर सक्सेस झालं. बोथ these mission are unmanned, that is there were no people on board these spacecraft. The objective of this mission is a deeper study of the moon and Mars. म्हणजे मंगलायन अँड चंद्रायन हे मिशन कशावरती झालं तर चंद्र आणि मार्स मंगल या दोन प्लॅनेटमध्ये झालं.
आणि हे करत असताना नो पीपल ऑन अ बोर्ड दीज अ स्पेसक्राफ्ट, तिथं पीपल बोर्डकास्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिज मिशन, आणि हे मिशन वेगवेगळ्या रीतीनं पार पडलं किंवा यशस्वीरित्या ते झालं. मग मी आज ग्रॅव्हिटी याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगितली. ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल सांगितलं. त्यानंतर आपण चंद्रायन बघितलं, मंगळायन बघितलं, स्पेसक्राफ्ट म्हणजे काय बघितलं. याची काही मी प्रश्न तुम्हाला लिहून पाठवते. त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत, शोधायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या लिहून मला सेंड करायचे आहेत. थँक्यू.